तुम्हाला तर माहीत आहे की मी मुलांना घेऊन गेली होती इनऑर्बिट मॉलला, कारण तिथे आर्ट फेस्ट होता. तर हा कोणी सगळं अरेंज केलेला. तर इथे ना रहेजा कॉलेजची जी मुलं आहेत त्यांनी खूप छान अरेंजमेंट केलेलं होतं. आणि हे जे ज्यूटचे बॅग्स आहेत ना, हे सुद्धा त्यांनी दिले होते आणि त्याला मस्त कलर वगैरे करायला त्यांनी आम्हाला दिलं. आणि सगळं काही फ्रीमध्ये होतं. आणि जे बॅग्स आहेत ना ते झाल्यानंतर ड्राय करून मग ते आम्हाला न्यायलासुद्धा त्यांनी दिलं. म्हणजे त्यांचं म्हणजे असं होतं की जे काही आहे तुम्ही स्वतः घेऊन जाऊ शकता, हवी ती डिझाईन बनवू शकता. आणि याच्यातच ना मुलांनी खूप जास्त एन्जॉय केला. पण आता त्यांना घरी पण न्यायचं आहे, उशीर झालेला. कारण मी पॅरेंट्सला सांगितलं होतं मी 6:30पर्यंत येईन, पण 7:30 झाले तरी आम्ही इथेच होतो. आणि मुलांना ना पायच बाहेर निघत नव्हतं असं झालेलं. निघायच्या आधी विचार केला थोडं फूड झोनमध्ये जाऊया, काहीतरी खाऊन घेऊया. पण जाताना इथे ना एक स्टॉल होतं, तिकडे सगळ्या एवढ्या छान छान मूर्त्या होत्या. आणि लक्ष्मीची ती मूर्ती मला एवढी आवडली ना, बापरे खूपच छान. तर ते सगळं बघितलं. नंतर आम्ही आता निघालेलो आहोत फूड झोनकडे. आणि मुलं पाहू शकता एवढी खुश आहेत, एवढी एक्सायटेड आहेत ना. आणि आता खायला जायचं म्हटल्यानंतर तर त्यांना अजूनच मजा येत होती. तर इथे जाऊन आम्ही मस्त एकदम बर्गर वगैरे ऑर्डर केले, छान एकदम बर्गर, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक आणि पोटॅटो फ्रेंच फ्राईज. वाव, मुलांना तर असं सगळं खाणं पण खूप आवडतं. आणि असं नाही आहे, मलासुद्धा तेवढंच आवडतं. मी सुद्धा त्यांच्याबरोबर एवढा एन्जॉय केला. आणि एकाच ऑटोमध्ये ना सगळ्यांना मी बसवलं. आणि तसं मी त्या ऑटोवाल्याला रिक्वेस्ट केली की प्लीज बाबा घे आम्हाला, कारण कोणीच तयार होत नव्हतं. मी सांगितलं नाही, मुलांना मी घेऊन आलेली आहे तर माझ्यावरती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मी या लहान मुलांना वेगळ्या ऑटोमध्ये नाही बसवू शकत, कारण ट्रॅफिक वगैरे खूप असतो. रिक्षा पुढे मागे झाली तर खूप प्रॉब्लेम होतील. मग शेवटी ना त्यांनी समजून घेतलं आणि आम्हाला सगळ्यांना घरापर्यंत आणून सोडलं.